एका आयफोनसाठी एका मुलानं स्वतःचं जीवन तर संपवलंच, पण त्या आयफोनमुळे आईचं आणि वडिलांचं सुद्धा जीवन संपलेलं होतं. म्हणजे अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीची घटना आपल्या समोर आलेली होती. आणि ही घटना एकदा घडली असं नाही, तर या अगोदर सुद्धा या मुलानं स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केलेला होता. पण त्यावेळेस त्याला वाचवण्यास यश आलेलं होतं. पण आता मात्र त्या मुलानं स्वतःलाही संपवलं आणि त्यामुळे त्याचे आई वडील सुद्धा हे जग सोडून गेलेले आहेत. आणि ही अत्यंत मनसुन्न करणारी आणि दुर्दैवी घटना जी आहे ती घडलेली आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये. तिथं असणारं वाळुंज MIDC आहे, त्या ठिकाणचं तिसगाव हा परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये असणारा खवड्या डोंगर आहे. आणि एकदम असा सरळ अशा पद्धतीचा हा डोंगर, आणि त्या डोंगरावरती त्या परिसरामध्ये घडलेला हा सगळा प्रकार होता, प्रसंग होता. तर मुरलीधर चांदगुडे त्यांच्या पत्नी आहेत संगीताताई चांदगुडे आणि त्यांचा एकुलता एक सुपुत्र आहे कुणाल चांदगुडे. तर एकुलता एक मुलगा आहे, अत्यंत लाडात वाढलेला आहे, प्रेमात वाढलेला आहे. अशा पद्धतीचे हे सुपुत्र आहेत. आणि ते सुपुत्र आता वयात आलेले होते आणि वय साधारणपणे 18-19च्या आसपासचं झालेलं होतं. पण याच काळामध्ये आता घरामध्ये त्या मुलाचं आणि वडिलांचं काही वाद व्हायला लागले. मुलाच्या आणि वडिलांच्या म्हणजे प्रत्येक घरात असं होतं. म्हणजे बाप आणि मुलगा यांचं नातं जे आहे ना ते सूर्य आणि चंद्रासारखं असतं. बघा, आकाशामध्ये ज्यावेळेस चंद्र असतो त्यावेळेस सूर्य नसतो, ज्यावेळेस सूर्य असतो त्यावेळेस चंद्र नसतो. तसं बऱ्याच घरांमध्ये बाप घरात असला की मुलगा घरात नसतो, मुलगा घरात असला तर बाप घरात नसतो, आणि दोघंही घरात असले की आई असावीच लागते. जर आई असेल तरच शांतता असते, नाहीतर वाद होतो. अशा पद्धतीनं बहुतेक घरांमध्ये असतं. आता इथं बाप लेकांमध्ये कधी कधी वाद व्हायचे, आई मध्यस्थी करायची, अशा पद्धतीनं हे सगळं होतं. आणि साधारणपणे 1 वर्षापूर्वी या घरामध्ये काही वाद झाला आणि त्या वादातून हा जो मुलगा आहे तो मुलगा स्वतःचा जीव देण्यासाठी म्हणला मला जगायचं नाही, काही नाही, राग येतो. आणि राग आल्यानंतर तो खवड्या डोंगरावरती जातो. तिथं गेल्यानंतर आता तो जीव द्यायला गेलेला आहे. त्यानंतर मग हे बाकीच्यांना कळतं, बाकीचे त्या ठिकाणी पोहोचतात, त्याचं मन वळवतात आणि त्याला माघारी घेऊन येतात, त्याची समजूत काढतात. आता त्यानंतर ही घटना घडल्यानंतर वर्षभरानंतर 21 ऑगस्ट 2026 ला सुद्धा असाच प्रकार घडलेला. म्हणजे सकाळी घरामध्ये काहीतरी वाद झाला. वाद झाल्यानंतर आता अशी माहिती समोर येते माध्यमातून की मुलाला iPhone 15 पाहिजे होता. ऍपलचा जो आयफोन आहे तो 15, त्याचं जे मॉडेल आहे ते 15 ते पाहिजे होतं. आणि याच्यावरून घरामध्ये वाद चालला होता, भांडणं चाललेली होती. आणि या वादाचं रूपांतर इतक्या मोठ्या प्रमाणात झालं की तो मुलगा आता जीव द्यायला घरातनं बाहेर पडला. तो बाहेर पडला साधारणपणे सकाळी 10च्या आसपासचा सुमार झालेला होता. आता मुलगा बाहेर पडला हे झाल्यानंतर मग आईला काळजी वाटायला लागली. आई बाहेर पडली, वडील बाहेर पडलेत, घरातली बाकीची मंडळी आहेत ती सुद्धा त्या मुलाला विनवणी करण्यासाठी बाहेर पडलेली आहेत. आता ही बाब बाकीच्या लोकांना कळली, पाहुण्या रावळ्यांना कळली, मित्रमंडळींना कळली. ते सुद्धा त्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत किंवा त्याला ते अडवण्याचा प्रयत्न करतायत. आणि हा मुलगा खवड्या डोंगरावरती जाऊन त्या ठिकाणच्या कड्यावरती जाऊन आता थांबलेला आहे, उभा आहे. घरचे त्याला विनवणी करतायत. आणि साधारणपणे आता 11 वाजायच्या सुमारास मग कोणीतरी 112 नंबरला फोन लावलाय. त्या ठिकाणी कर्मचारी पोहोचलेले आहेत, त्यांनी सुद्धा या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केलाय, समजावण्याचा प्रयत्न केलाय. त्याचबरोबर ती अग्निशामक दलाचे पथक जे आहे त्यांना कळवण्यात आलंय, ते सुद्धा आता त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांनी पण या मुलाला खाली उतर म्हणून सांगितलं, त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, आणि तरीही तो मुलगा काय ऐकत नव्हता. आता यावेळेस करायचं काय, मग अग्निशामक दलाच्या लोकांनी काय केलं किंवा पोलिसांच्या मदतीनं त्यांनी खाली जाळी लावायला सुरुवात केली, की जरी समजा त्या मुलानं वरून उडी मारली तरी सुद्धा तो त्या जाळीवरती पडेल आणि त्याचा जीव वाचेल. आणि त्याच्यासाठी त्यांनी खाली जाळी लावली. जिथं जाळी लावली त्याच्या दुसऱ्या बाजूला हा मुलगा जाऊन उभा राहिला आणि तिथून त्यानं जीव द्यायचा प्रयत्न तो करत होता. म्हणजे जाळी लावूनही फायदा नव्हता. पोलीस कर्मचारी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, त्यानंतर अग्निशामक दलाचे कर्मचारी वाचवण्याचा प्रयत्न करत होते, गावकरी वाचवण्याचा प्रयत्न करत होते, आई वडील तर तळमळीनं त्याला ते सांगत होते. आणि गावचे सरपंच किंवा मान्यवर मंडळी ती सुद्धा तिथं पोहोचली होती. सरपंचांची माहिती अशी समोर येते की ते म्हटले की माझ्याकडे पण असा फोन आहे आणि आपण तुला त्याच्यापेक्षाही चांगला फोन, प्रो फोन आहे ना, तो घेऊन देऊ वगैरे वगैरे त्याला सांगत होते. तरी तो म्हणत होता की माझ्या काय त्याचं सोल्युशन निघू शकत नाही, प्रॉब्लेमचं सोल्युशन नाही निघू शकत. आणि तो अगदी निराश किंवा असा डिप्रेशन मध्ये गेल्यासारखा वाटत होता. त्यानंतर ती आई जी आहे तर ती आई त्या मुलाला सांगत होती की काही वडिलांबरोबर त्या मुलाचा काय वाद झालाय, त्याच्यामुळे आई त्याला सांगते की मी मंगळसूत्र तोडते, मी
म्हणजे तुझ्या वडिलांना सोडून देते, त्याच्यानंतर तू खाली ये, आपण एकत्र राहू, असं तसं ती आई मुलाला समजावण्याचा प्रयत्न करते. आई रडते, अत्यंत तळमळीनं ते सांगते आणि गावकरी सांगतायत, पोलीस सांगतायत, सगळे सगळे त्याला विनवणी करत होते आणि तब्बल 3-4 तास झाले तरीही तो मुलगा त्या ठिकाणी सगळे जीव तोडून त्याला सांगत होते. तो काय ऐकायला तयार नव्हता आणि अखेर शेवटी मग वडील जे आहेत ते त्या गर्दीतनं थोडे पुढे झाले आणि मुलगा कड्यावर उभा होता आणि वडिलांनी त्याला पकडून त्याला पाठीमागे ओढण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेस त्या मुलानं उडी मारली, बापाचाही तोल गेला, मुलगा पडला आणि बाप सुद्धा त्या दरीमध्ये कोसळला. आणि आई जी आहे तिनं ते बघितलं, स्वतःचा मुलगा, स्वतःचे पती त्या ठिकाणी पडताना पाहिले, त्यांचा मृत्यू पाहिलाय आणि ती आई त्या शॉकमध्ये गेली आणि तिने सुद्धा वरून उडी मारली आणि तिने सुद्धा स्वतःचं जीवन संपवलेलं आहे. फक्त आक्रोश, किंकाळ्या, आरडाओरडा, धपकन आवाज आणि रक्ताच्या चिळकांड्या आणि 3 मृतदेह, अशा पद्धतीनं ही सगळी घटना आपल्या समोर आलेली होती. खरं तर फार म्हणजे किती म्हणजे मला आता सांगताना पण ते एक हे होतं की काय म्हणजे एक मुलगा आहे, त्याला आयफोन 15 पाहिजे आणि त्याला ते मिळत नाही किंवा काही वाद होतो, त्याच्यावरून तो जीव देण्याचा प्रयत्न करतो. वडील त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात, वडीलही, मुलगाही मरतो, वडीलही मरतात, आईही मरते. 3 जणांचा जीव या ठिकाणी गेला या छोट्याशा गोष्टीसाठी. कालपर्यंत हस्त खेळतं घर, काही वेळापूर्वीपर्यंत हस्त खेळतं घर होतं, सुखाचा संसार होता आणि आता ते सगळं संपलेलं आहे. आता ही जी घटना घडली ती खरंच मन सुन्न करणारी आहे, त्रासदायक आहे आणि आपण विचारही करू शकत नाही अशा पद्धतीची आहे. आणि जे घडलं ते आपण कोणी बदलू शकत नाही, जे झालं ते झालं. पण इथून पुढे तरी आपल्या लोकांनी, आपल्या समाजानं ह्या ह्या सगळ्या घटनांमधून धडा घेतला पाहिजे. म्हणजे आजकाल आपल्याकडे काय होतंय की म्हणजे आता ही घटना तर आहे त्याबद्दल मी बोलत नाही, पण ऑल ओव्हर आपण बोलूया की अशा घटना घडू नयेत यासाठी काय केलं पाहिजे. तर मुलांना नकार पचवता आला पाहिजे. म्हणजे पूर्वीच्या काळी कसं व्हायचं की एखादी गोष्ट जर नाही मिळाली तरी मुलांना ते पटायचं की हा ठीक आहे बाबा नाही म्हणून. पण आता असं होतं की मला ती गोष्ट पाहिजे, असं जर ते मूल हट्ट करत असेल, कारण हेच उदाहरण नाही, ह्याच्या अगोदर सुद्धा अशी काही उदाहरणं आहेत की एकाला बुलेट पाहिजे होती आणि वडिलांनी ती बुलेट आणली नाही आणि त्याच्यामुळे त्या मुलानं स्वतःचं जीवन संपवलं. अशा सुद्धा घटना घडलेल्या आहेत. किंवा मला 4 व्हीलरच पाहिजे, किंवा मला कॉलेजमध्ये जायला 4 व्हीलर पाहिजे, किंवा मला कॉलेजमध्ये जायला असंच पाहिजे, तसंच पाहिजे आणि ते नाही मिळालं आणि त्याच्यामुळे मुलांनी स्वतःला संपवलेलं, मुलींनी संपवलेलं. तर अशा पद्धतीनं म्हणजे ही जी मानसिकता आहे मुलांची, आत्ताच्या पिढीची, ती बदलली पाहिजे आणि त्यासाठी लहानपणापासूनच मुलांना नकार पचवता आला पाहिजे. किंवा आई वडील काय करतात की मुलांना जेवढं त्यांना जे पाहिजे ते, म्हणजे बऱ्याच वेळा आपल्या आई वडिलांचा विषय काय असतो की बाबा जी गोष्ट मला मिळाली नाही ती गोष्ट माझ्या मुलांना मिळाली पाहिजे, जी गोष्ट मला करता आली नाही ती माझ्या मुलांनी केली पाहिजे, ज्या गोष्टीसाठी मला धडपड करावी लागली ती माझ्या मुलांना सहज उपलब्ध झाली पाहिजे. आणि त्याच्यामुळे मग काय होतं की प्रत्येक गोष्ट त्या मुलांच्या समोर आणली जाते आणि नंतर कालांतराने त्या मुलांना एक मानसिकता तयार होते की मला पाहिजे म्हणजे पाहिजे आणि नाही मिळालं की मग ते डिप्रेशनमध्ये जातात, टेन्शनमध्ये जातात. आणि मग हीच गोष्ट वस्तूच्या बाबतीत असेल, हीच गोष्ट नात्यांच्या बाबतीत असेल, हीच गोष्ट ही कुठल्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये असेल, पण एखादी गोष्ट नाही मिळाली तरी नकार पचवता आला पाहिजे आणि हे मुलांना लहानपणापासून शिकवलं पाहिजे. त्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं की मूल ज्यावेळेस तरुण वयात यायला लागतं त्यावेळेस मुलगी जी आहे ती आईपासून दुरावते आणि मुलगा जो आहे तो वडिलांपासून दुरावतो. तर कुठेतरी या गोष्टीचा समन्वय पण झाला पाहिजे आणि मुलांना पैशाची एक किंमत कळली पाहिजे. कारण ज्यावेळेस मुलं शाळेत जातात, कॉलेजमध्ये जातात, त्यावेळेस त्यांना फक्त शाळा, कॉलेज, घर आणि मला जे पाहिजे ते मिळतं एवढं सगळं होतं. पण पैसा मिळवण्यासाठी किती त्रास सहन करावा लागतो, कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते. ही सगळी गोष्ट त्या मुलांना पटली पाहिजे आणि त्याला त्या पैशाची किंमत कळली पाहिजे की जेणेकरून ₹1 जरी खर्च करायचा असेल तरीही त्या मुलांनी 100 वेळा विचार केला पाहिजे. म्हणजे पैशाची किंमत कळली पाहिजे आणि आपल्या जीवनाची, आपल्या आई वडिलांची सुद्धा किंमत कळली पाहिजे. तर हे सगळ्या ह्या बाबीचा विचार आपल्या सगळ्यांनी लोकांनी केला पाहिजे आणि अगदी लहानपणापासूनच मुलांवरती ह्या पद्धतीने संस्कार केले पाहिजेत. आता जर अशा घटना घडू नयेत याच्यासाठी अजून तुम्हाला काय वाटतंय की काय उपाय करता येतील? कारण जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी होतं, ते कोणी बदलू शकत नाही. पण भविष्यात असं घडू नये यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यासाठी तुमच्या काय कमेंट आहेत मला जरूर कळवा की यावरती अजून काही वेगवेगळे उपाय करता येऊ शकतात.
पण पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असो. तोपर्यंत धन्यवाद.